हेलो फ्रेंड्स, लॉ एजुकेशन यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। मैं आपका फ्रेंड्स गौरव। आज हम देखेंगे आर्टिकल 19 जो हमारा भाषण अभिव्यक्ति के स्वातंत्र्य का रक्षा करता है। चलो, फ्रीडम ऑफ द स्पीच आर्टिकल 19 मध्ये प्रत्येकाला बोलण्याचा आणि भाषण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देण्यात आले आहे। नंतर बी, प्रत्येकाला एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आर्टिकल 19 मध्ये दिलेलं आहे। म्हणजे कोणतेही ठिकाण असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, एखादी मीटिंग असू दे किंवा एखादी सभा घेण्याचा, पण विनाशस्य शांतपणे एकत्र जमण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे। नंतर थर्ड, प्रत्येकाला कोणतीही सरकारी संस्था किंवा एखादी NGO किंवा एखादा स्वतःच्या नावाने एखादी संस्था वगैरे कोणतेही काढण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे आर्टिकल 19। म्हणजे आर्टिकल 19 हा आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रोव्हाइड, बोलण्याचं स्वातंत्र्य, काहीतरी वाचण्याचं स्वातंत्र्य, कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य, कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य, कोणतेही उद्योगधंदा किंवा एखाद्या। आणि नंतर नेक्स्ट पॉइंट, भारतामध्ये कुठेही संचार करण्याचा आपल्याला बघा मित्रांनो, देशामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे। कारण भारतामध्ये कुठेही स्वातंत्र्य करण्याचा अधिकार आर्टिकल 19 मध्ये आपल्याला तेव्हा मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे। नंतर नेक्स्ट भारताच्या राज्य क्षेत्रात कोणत्याही भागामध्ये राहण्याचा, कुठेही स्थानिक होण्याचा, कुठेही स्थलांतर होण्याचा आणि कुठेही राहून एखादा उद्योग धंदा करण्याचा अधिकार आपल्याला आर्टिकल 19 मध्ये प्रोव्हाइड केला। आणि जर आपण बघायला तर फ्रीडम ऑफ स्पीच मध्ये आपल्याला काय नव्हतं यार, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही। कुठेही गेल्यानंतर, कुठेही राहण्याचा, कुठेही मुक्तपणे संचार करण्याचा, कुठेही म्हणजे एखाद्या ठिकाणी स्थलांतर होण्याचा, एखाद्या ठिकाणी उद्योग हॉटेल धंदा करण्याचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। आणि एखादी संस्था त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही प्रकारे पेशा धारण करण्याचा किंवा एखादा पेशा बदलण्याचा, डॉक्टर, ॲडव्होकेट, वकील असेल किंवा इंजिनियर किंवा कोणताही एखादा व्यापारी क्षेत्र असेल, त्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे ते आपल्याला आर्टिकल 19 प्रोव्हाइड करते। थँक्स, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल।